लहानपणापासून आपण सर्वजण एका गोष्टीची उजळणी करत आलोय. आपल्या मूलभूत गरजा कोणत्या असं विचारल्यानंतर आपण लगेचच उत्तर देतो, अन्न, वस्त्र आणि निवारा. परंतु हे उत्तर पूर्णपणे अर्धवट आहे. भारतीय संविधानाने आपल्या नागरिकांच्या 3 नाही तर 5 मूलभूत गरजा मानलेल्या आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा या सोबतच शिक्षण आणि आरोग्य या मानवी जीवन जगण्याच्या 5 अत्यंत महत्वाच्या गरजा आहेत. आणि या 5ही गरजा आपल्या नागरिकांना पुरवण्याची, त्यांचे संरक्षण करण्याची मुख्य जबाबदारी भारतीय संविधानाने आपल्या राज्यकर्त्यांकडे सोपवली. परंतु आज स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. काय आपल्या केंद्र आणि राज्य सरकारांनी या मूलभूत गरजा आपल्याला खरोखरच पुरवल्या आहेत? अन्न, वस्त्र, निवाऱ्याबाबत नागरिकही थोडे सजग झालेत. शिक्षणाबाबतही लोकांमध्ये थोडीफार जागरूकता निर्माण झाली. परंतु आरोग्य या विषयाबाबत आपल्या देशात कमालीचं अज्ञान पसरलंय. आरोग्याला घेऊन आजही देशात एखादा कायदा देखील नाही. आज आपण याच विषयाच्या विदारक वास्तवावर बोलणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आपल्या समाजात एक मोठा गैरसमज पसरलाय. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते तेव्हा लोकांना वाटतं की हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर उपचार करणं, दवाखान्यात भरती होणं, लाखो रुपये खर्च करणं हे नागरिकांनी स्वतःच्या खिशातून, स्वतःच्या पैशातून करायचं असतं. यामध्ये सरकार काय करणार? हाच तो गैरसमज आहे ज्याचा फायदा गेली कित्येक दशकं राजकीय पक्षांनी आणि सरकारांनी घेतलाय. आरोग्य ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. या मूलभूत हक्काकडे नागरिकांनी कधी लक्षच दिलं नाही आणि याच अज्ञानाचा फायदा घेऊन सरकारांनी आपल्या जबाबदारीतून थेट हात वर केले आहेत. याचा थेट परिणाम काय झाला तर सरकारांनी स्वतःच उभारलेल्या सरकारी रुग्णालयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. आज बहुतांश सरकारी रुग्णालयांची अवस्था अशी झाली आहे की तिथे उपचारासाठी जाण्याआधी माणूस 10 वेळा विचार करतो आणि मग अधिकचा पैसा खर्च करून तो खासगी रुग्णालयात भरती होतो. मी हे हवेत बोलत नाहीये. केंद्रीय आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय नमुना पाहणी NSS आणि NSO च्या अधिकृत आकडेवारीनुसार हे वास्तव समोर आलंय. या आकडेवारीनुसार भारतात एखाद्या रुग्णाला जेव्हा रुग्णालयात भरती व्हावं लागतं तेव्हा त्याचा सरासरी खर्च सुमारे 37,000 रुपये येतो आणि या 37,000 रुपयांपैकी तब्बल 34,000 रुपये हे त्या रुग्णाला किंवा त्याच्या कुटुंबाला स्वतःच्या खिशातून आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर द्यावे लागतात. याचा सोपा अर्थ असा की एकूण वैद्यकीय खर्चाच्या 90 ते 95% रक्कम ही सामान्य नागरिकाला स्वतःची बचत मोडून, कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून किंवा मित्र परिवाराकडून उसने घेऊन भरावी लागते. आता काही लोकांना वाटेल की ग्रामीण आणि शहरी भागात फरक असेल, तर तसं अजिबात नाही. ग्रामीण भागात उपचाराचा सरासरी खर्च शहरांपेक्षा काही प्रमाणात कमी असला तरी तिथेही रुग्णाच्या कुटुंबाला 90 ते 95% रक्कम स्वतःच्याच खिशातून भरावी लागते. मोठमोठ्या विमा योजना, आयुष्यमान भारत किंवा राज्य सरकारच्या विविध जन आरोग्य योजनांचा गवगवा एवढा केला जातो, परंतु वास्तव हेच आहे की सरकारी योजनांची कव्हरेज आणि अंमलबजावणी एवढी तोकडी आहे की आजही गरीबातल्या गरीबाला उपचारासाठी पदरमोड करावीच लागत आहे. 2017-18च्या सर्वेक्षणात आरोग्य विमा किंवा संरक्षणाचे प्रमाण ग्रामीण भागात जवळपास 56% आणि शहरी भागात 32% वाढले आहे. तरीही ग्रामीण भागात रुग्णालयात दाखल होण्याशी संबंधित स्वतःच्या खिशातून करावा लागणारा खर्च हा सरासरी 31,500 रुपये इतका होतो. म्हणजेच रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रत्येक प्रसंगी होणाऱ्या एकूण सरासरी खर्चापैकी हा वाटा जवळपास 95% होता. शहरी भारतात रुग्णालयात दाखल होण्याचा सरासरी खर्च हा जवळपास 47,000 रुपये होता आणि त्यावरील स्वतःच्या खिशातून करावा लागणारा सुमारे खर्च हा 39,000 रुपये, म्हणजेच एकूण खर्चाच्या जवळपास 83% इतका होता. या सर्व आकडेवारीवरून एकच गोष्ट स्पष्ट होते. सरकार, मग ती केंद्रातली असो की राज्यातली, पक्षाचे नाव काँग्रेस असो किंवा भाजप, आरोग्य व्यवस्थेकडे प्रत्येक राजवटीत अक्षम्य दुर्लक्ष झाले. आरोग्य बजेटवरील हाच तुटवडा आणि प्रशासकीय निष्काळजीपणा जेव्हा सीमेबाहेर जातो तेव्हा त्याचे भयंकर परिणाम हे निष्पाप नागरिकांना भोगावे लागतात. तुम्हाला उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तडफडून मरण पावलेली मुलं आठवतात का? किंवा काल परवा महाराष्ट्राच्या अमरावतीत स्त्री रुग्णालयात झालेला भीषण स्फोट आणि आग आठवते का?
नांदेड छत्रपती संभाजीनगर मधील सरकारी रुग्णालयात औषधांच्या तुटवड्यामुळे एकाच दिवसात झालेले अनेक रुग्णांचे मृत्यू आठवतात का? या घटना घडल्यानंतर सरकार काय करतं? कोणतेही सरकार किंवा मंत्री याची थेट नैतिक जबाबदारी स्वीकारत नाही. घटना घडली की टीव्हीवर येऊन दुःख व्यक्त करायचं, मृत कर्मचाऱ्यांच्या किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना काही लाख रुपयांची मदत जाहीर करायची आणि एक चौकशी समिती नेमून आपली जबाबदारी ढकलून द्यायची. काही दिवसांनी ती चौकशी समिती काय करते, त्याचा अहवाल कुठे जातो, कोणावर कारवाई होते हे कोणालाच कळत नाही. तुम्हाला 2022 मधलं पोर्तुगाल मधलं एक प्रकरण आठवत असेल. तिथले आरोग्य मंत्री डॉक्टर मार्टा टिमेडो यांनी एका गरोदर भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर राजीनामा दिला होता. ती भारतीय महिला पर्यटनासाठी पोर्तुगालला गेली होती. तिथल्या एका रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत आरोग्य मंत्री डॉक्टर टेमिडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. काय महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर काल अमरावतीत झालेल्या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतील की त्यासाठी पुन्हा एकदा नागरिकांना 1-1.5 महिना रस्त्यावर उतरून आंदोलनच करावं लागेल? सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची, कर्मचाऱ्यांची कमतरता, औषधांचा तुटवडा आणि अस्वच्छता यामुळे तब्बल 75 ते 80% रुग्ण हे नाईलाजाने खाजगी रुग्णालयांकडे वळतात. आणि खाजगी क्षेत्रात काय चाललंय हे आम्हाला वेगळं सांगण्याची गरजच नाही. तिथे उपचाराच्या नावाखाली होणारी लूट, नको त्या चाचण्या आणि लांबलचक बिलांमुळे एखादे सामान्य कुटुंब थेट दारिद्र्य रेषेखाली ढकललं जातं. एका अभ्यासानुसार भारतात दरवर्षी लाखो कुटुंब केवळ कुटुंबातील सदस्याच्या उपचाराचा खर्च भागवता कर्जबाजारी होतात आणि गरिबीत ढकलली जातात. यातून अनेक असे प्रश्न निर्माण होतात. आपण भरत असलेला टॅक्स नेमका कुठे जातोय? जर रस्ते, पूल आणि इमारती बांधण्यावर अब्जवधी रुपयांचा खर्च होऊ शकतो, तर आपल्या आणि आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी जीडीपीच्या 1 ते 2% खर्चच का केला जातो? आरोग्य हा कोणताही खाजगी व्यवसाय नाही. आरोग्य हा तुमचा आणि आमचा संविधानाने दिलेला एक मूलभूत अधिकार आहे. जोपर्यंत नागरिक म्हणून आपण राजकारण्यांना रस्ते, मंदिर, मस्जिद, जात, धर्म याच्या पलीकडे जाऊन आमच्या भागात चांगलं सरकारी हॉस्पिटल का नाही, डॉक्टर का नाहीत, औषधं मोफत का मिळत नाहीत हे प्रश्न विचारणार नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. तुम्ही आजारी पडलात तर तो तुमचा एकट्याचा प्रश्न नाही, हा देशाच्या व्यवस्थेचा प्रश्न आहे. मात्र आपल्याकडे न वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, न शिक्षण मंत्री, न महिला व बाल विकास मंत्री, ना ग्रामविकास मंत्री, ना सार्वजनिक आरोग्य मंत्री, ना मदत व पुनर्वसन मंत्री, ना गृहमंत्री. आहेत ते फक्त एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री. आणि कुठल्याही अपघाताला ते थोडीच जबाबदार असतात.